मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं यासह अन्य मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर 29 ऑगस्टपासून उपोषण सुरू केलंय. गणेशोत्सव काळातच या आंदोलनाची धार तीव्र झाल्यानं राज्य सरकारलाही त्याची दखल घ्यावी लागली. आज सायंकाळी सरकारनं मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या मंत्री उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, सदस्य शिवेंद्रराजे भोसले, सदस्य माणिकराव कोकाटे हे तयार प्रस्ताव घेऊन आझाद मैदानात आले. जरांगे पाटील यांनी या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला. हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबत, सातारा गॅझेट महिनाभरात लागू करण्याबाबत, मराठा आणि कुणबी एक असल्याचा निर्णय तांत्रिक बाबी तपासून जलदगतीनं घेण्याचा आणि आंदोलकांवरील केसेस मागं घेण्याबाबतच्या निर्णयाचे GR 1 तासात काढण्याची मागणी जरांगे पाटील यांनी केली. हे GR काढल्यानंतर तासाभरात मराठा सेवक मुंबई सोडतील असं आश्वासन जरांगेंनी समितीला दिलं. मराठा आणि कुणबी एकच असल्याची मागणी जरांगे यांनी केली होती. त्यावर ही प्रक्रिया किचकट आहे, त्यासाठी 1-2 महिन्यांचा वेळ द्यावा असं उपसमितीनं सांगितलं. आंदोलनात बलिदान दिलेल्या आंदोलकांना परिवहन खात्यात नोकरी देण्याचा प्रस्ताव उपसमितीनं दिला होता. त्यावर जरांगे पाटील यांनी शैक्षणिक पात्रता पाहून नोकरी देण्याची मागणी केली. सगळे सोयरीच्या निर्णयाबाबत वेळ लागणार असल्याचं समितीच्या वतीनं सांगण्यात आलं. सरकारकडून मान्य करण्यात आलेल्या मागण्यांचे GR निघाल्यानंतर आज सायंकाळी जरांगे पाटील यांनी उपोषण मागं घेतल्याचं जाहीर करत आंदोलक सुद्धा मुंबईतून बाहेर पडायला सुरुवात करतील असं सांगितलं.